कथा गोपद्मांची. स्वर्गलोकात इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा आणि पांडवसभा इत्यादी 5 सभा बसल्या होत्या. देवलोकात आनंदी आनंद होता. ताशे चौघडे वाजत आहेत, रंभा मेनका नाचत आहेत. असे आनंदमय वातावरण असताना एकाएकी तंबोराच्या तारा तुटल्या, मृदंगाच्या भेऱ्या फुटल्या. असे झाल्यावर देवराज इंद्रांची आज्ञा झाली, करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. गावात कोणी वाणवशा वाचून असेल तर त्याच्या पाठीची 3 बोटे कंकर काढा, तंबोऱ्याला तारा लावा, कीर्तन सुरू करा, रंभा मेनका नाचत्या करा. अशी आज्ञा ऐकल्यावर कृष्णदेव मनात भ्यायले. माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा घेतला नसेल. ते उठले, तडक तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिने काही वाणवसा केला नव्हता. तेव्हा कृष्णदेवांनी तिला वसा सांगितला. सुभद्रे, आखाड्या दशमीपासून 33 गोपद्मे देवाच्या दारी काढावीत. तितकीच ब्राह्मणाच्या द्वारी, पिंपळाच्या पारी, तळ्याच्या पाळी व गाईच्या गोठ्यातून काढून त्याची पूजा करावी. हा वसा कार्तिकी दशमीस पूर्ण करावा. याप्रमाणे 5 वर्षाचा नेम करावा. उद्यापनाच्या वेळी कुमारिकांना जेवायला बोलवावे. पहिल्या वर्षी विडा द्याव्या, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्याच्या फणा द्याव्या आणि चौथ्या वर्षी उसाची मोळी आणि 5व्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं. वशाचं पंचवार्षिक सांगून कृष्णदेव आपल्या सभास्थानी येऊन बसले. सुभद्रेने ताबडतोब सांगितल्याप्रमाणे केलं. पुढे सभेत कळलं की सुभद्रा वाणवशाशिवाय आहे. असं समजल्यावर स्वर्गीचे दूत तिकडे जाऊन पाहतात तो काय, तिनं वसा वसला होता. पुढे येता येता गावाबाहेर एक हत्तीण वाणवशाशिवाय दिसली. ती दक्षिणेस पाय व उत्तरेस डोके करून निजलेली होती. तेव्हा दूतांनी तिच्या पाठीवर कंकर काढून नेला. देवसभा पुन्हा सुरू झाली. तंबोऱ्याच्या तारा जोडल्या, मृदंगाच्या भेऱ्या वाजल्या गेल्या, रंभा मेनका नाचू लागल्या. वाणवशानं पृथ्वीवर पुण्य निर्माण केलं होतं व स्वर्गलोकात आनंद झाला. जसं या व्रतानं सुभद्रेवरचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.